गायक मंडळी इकडे या, गायक मंडळी धर्म महाराज अहिल्यानगरमधील सावेडी गावात बीजोत्सवानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त अहिल्यानगरमधील सावेडी गावात दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असून माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रंथदिंडीचं आयोजन केलं जातं। यात सावेडी गावातील लहान थोर मंडळी आणि महिलांनी घेतलेला सहभाग लक्षणीय ठरला। ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज यांच्या जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरात सावेडी गाव दुमदुमून गेलं। तर निघालेल्या या दिंडीचं स्वागत सावेडी ग्रामस्थांच्या वतीनं सडा रांगोळी घालून करण्यात आलं। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज बारसकर, विठ्ठल महाराज फलके, बाळासाहेब वाकळे, अशोक वाकळे, किशोर वाकळे, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव, निलेश जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना बाबासाहेब वाकळे म्हणाले की सावेडी गावात गेल्या 26 वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो। संत तुकाराम महाराज यांचे मंदिर ग्रामस्थांच्या माध्यमातून उभे राहिले असून ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले। तर या वर्षीचा अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सोहळा ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सावेडी गावात देहूचं रूप प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं। हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके यांच्या आश्रमातील बालवारकरी हे नगरकरांचं आकर्षण ठरलं होतं। तर एक साथ होत असलेला टाळ मृदुंगाचा गजर ऐकून नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते। ग्रंथदिंडीनिमित्त सावेडी गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढली, तर महिलांनी कलशाची सजावट करत गावातून ग्रंथदिंडीची फेरी काढली। धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो आणि धार्मिकतेची गोडी निर्माण होत असते। तसेच आध्यात्मिकतेचा वारसा अखंडित पुढे जात सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते, असं ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।